नमस्कार. आज आपण सिक्स स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील चॅप्टर नंबर 4 पॅटर्न या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.2 आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आयडेंटिफाय द पॅटर्न इन इच ऑफ द नंबर सिरीज गिवन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर. तर आपल्याला यामध्ये काय दिलं आहे, तर नंबर सिरीज दिलेत आणि नंबर सिरीज दिलेत आणि आपल्याला त्यामध्ये नेक्स्ट 3 नंबर विचारले, ते आपल्याला सॉल्व करायचे. आणि हा प्रॅक्टिस सेट 4.2 इतका महत्त्वाचा आहे कारण हा पॅटर्न हा भरपूर स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारचे क्वेश्चन येत असतात. तर आपण प्रत्येक प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यामध्ये काय पॅटर्न आहे हे आपण जाणून घेऊ. चला तर मग पहिला फर्स्ट नंबर सिरीज. या नंबर सिरीजमध्ये काय दिसतं आहे, 1 1 1 1 1 सगळे 1 1 आपल्याला त्यामध्ये दिसत आहेत. म्हणजेच काय झालं आहे, 1मध्ये आपण असं म्हणू शकतो, ह्या पहिल्या 1मध्ये 0 ॲड झाला, परत 1 आला, 0 ॲड झाला, परत 1 आला, 0 ॲड झाला, 1 आला. म्हणजेच पुढचे नंबर काय मिळतील आपल्याला, मग 1 त्यामध्ये 0 ॲड केला 1 येईल, परत 0 ॲड केला 1 येईल. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी 0ची भर पडते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ही सिक्वेन्स काय झाली, 1 1 1 आणि हे आपले नेक्स्ट 3 नंबर आलेले आहेत 1 1 1 आणि 1. आता नेक्स्ट 2 नंबरचा एक्झाम्पल पाहू आपण. यामध्ये काय दिसतं आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये काय झालं दिसतं आहे, प्रत्येक नंबर 1ने वाढतो आहे. म्हणजे 1मध्ये 1 ॲड केला 2 आला, 2मध्ये 1 ॲड केला 3 आला, 3मध्ये 1 ॲड केला 4 आला, 4मध्ये 1 ॲड केला 5 आला, 5मध्ये 1 ॲड केला 6 आला, 6मध्ये 1 ॲड केला 7 आला. मग या 7मध्ये 1 ॲड केला काय येईल 8 येईल, 8मध्ये 1 ॲड केला काय येईल 9 येईल, 9मध्ये 1 ॲड केला काय येईल 10 येईल. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं, 1ने वाढ होते. म्हणजेच आपले हे नेक्स्ट 3 नंबर काय आले 8 9 अँड 10. त्यानंतर आपण नेक्स्ट 3 नंबरचा क्वेश्चन पाहू. आता 3 नंबरची नंबर सिरीज काय दिली, 1 3 5 7 9. जर तुम्ही याचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर काय आलं, 1 नंतर 3 कसे आले, तर 1मध्ये 2 ॲड झाले 3 आले, त्यानंतर 3मध्ये 2 ॲड केले 5 आले, 5मध्ये 2 ॲड केले 7 आले, 7मध्ये 2 ॲड केले 9 आले, 9. मग आता 9मध्ये काय ॲड करावं लागतं, 2 ॲड करावं लागतं 11 येईल, 11मध्ये 2 ॲड केल्यानंतर 13 येईल, 13मध्ये 2 ॲड केल्यावर काय येईल 15 येईल. म्हणजे काय झाले, प्रत्येक वेळी 2ने वाढ झाली. म्हणजेच आपले हे नेक्स्ट 3 नंबर काय झाले 11 13 आणि 15. चला नेक्स्ट आपण आता कोणता क्वेश्चन बघू. आता 4 नंबरचा. 4 नंबरची नंबर सिरीज दिली आपल्याला 2 4 6 8 12. तर याच्यात तुम्हाला समजलं असेल काय दिलं याच्यामध्ये, प्रत्येक नंबर काय झाला आहे 2ने वाढला. 2 नंतर 4 आले, 4 नंतर 6 6 नंतर 8 8 नंतर 12. माझं तुमच्या लक्षात आलं असेल 12 नंतर 2 ॲड होतील म्हणजे उत्तर येईल 14. 14मध्ये 2 ॲड झाले म्हणजे आलं 16 आणि 16मध्ये 2 ॲड केलं काय उत्तर येईल 8 येईल. म्हणजे आपले नेक्स्ट 3 नंबर काय आले 14 16 18. तरी खूप सोपी सिरीज आहे सर्व. तर आपण यामधील आता नेक्स्ट बघू. आता 5 नंबर. तर 5 नंबर काय आहे 1 3 6 10 15 आणि 21. तुम्ही जर याचं निरीक्षण केलं तुम्हाला काय दिसतंय बघा, मध्ये 1मध्ये 2 ॲड केले 3 आलेत, नंतर काय केले 3मध्ये 3 ॲड झालेत 6 आलेत, म्हणजे एक एक वाढतं आहे. 6मध्ये 4 ॲड झाले 10 आलं, 10मध्ये आता काय झाले 5 ॲड झाले 21 आलं, 15मध्ये काय ॲड झालेत बघा, आता 15मध्ये 6 ॲड झाले 21 आले. आता 21मध्ये काय ॲड होईल 7 ॲड होतील. 21मध्ये ज्यावेळेस 7 ॲड केले त्यावेळेस 28 आलं. या 28मध्ये काय ॲड करावं लागतं 8 ॲड करावं लागतील म्हणजे काय येईल 36 येईल. आणि या 36मध्ये ज्यावेळेस आपण 9 ॲड करू त्यावेळेस उत्तर येईल 45. म्हणजे आपण प्रत्येक वेळी हे काय झाले एक एकने वाढत गेलेत. म्हणजे पहिल्यावेळेस 2 प्लस झाले 3 4 5 6 7 8 आणि 9 असे सिक्वेन्स पहिल्या नंबरमध्ये प्लस प्लस एक एकने वाढ होत गेली. म्हणजेच आपले नेक्स्ट 3 नंबर काय मिळले तर 28 36 45.
चला आपण नेक्स्ट बघू आता 6 नंबरचा 1 4 9 16 25 36. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल हे सर्व काय दिसते स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर म्हणजेच काय वर्ग संख्या. म्हणजेच काय 1 स्क्वेअर काय 1, 2 स्क्वेअर काय 4, 3 स्क्वेअर 9, नेक्स्ट आहे 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर आहे 36. नंतर काय येईल पुढं मग नेक्स्ट 7चं स्क्वेअर येईल 49. नेक्स्ट काय येईल इथं 8 स्क्वेअर 64. नंतर इथं येईल 9 स्क्वेअर 81. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट 3 नंबर काय झाले 49, 64 आणि 81. म्हणजे ह्या सर्व काय त्या वर्ग संख्या दिल्यात क्रमाने येणाऱ्या पुढच्या एक 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 नंबर पुढच्या स्क्वेअर नंबर आले सर्व. चला नेक्स्ट आपण आता 7 नंबर बघू. 7मध्ये काय 1 8 27 64 125. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे काय सर्व क्यूब नंबर म्हणजेच काय घनसंख्या. 1चा 1 क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3 क्यूब 27, 4 क्यूब 64, 5 क्यूब 125. नंतर मग काय येईल 6चा क्यूब येईल 260. नंतर 7 क्यूब 343. नंतर येईल 8 क्यूब 512. म्हणजे एक एक घन संख्या ही वाढत जाते. लक्षात आलं सर्वांच्या. मग आता चला नेक्स्ट नंबर आपण 8 बघू. आता 8मध्ये काय 0 1 1 2 3 5 8 13 21. तुम्ही जर याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतंय पाठीमागच्या 2 संख्यांची बेरीज म्हणजेच काय ते पुढची संख्या. तर 0 + 1 जर केलं तर काय उत्तर येतं 1 येतं. परत 1 + 1 केलं तर काय येणार आहे 2 येणार आहे. प्लस 2 + 1 ज्यावेळेस केलं तर उत्तर भेटतं 3. 3 + 5 केलं तर तुम्हाला उत्तर भेटतं 8. आणि 8 + 5 केलं तर उत्तर भेटणार आहे 13. मग 8 + 13 केलं तर उत्तर आलं 21. मग आता पुढं काय होईल पुढची सेरीज 13 + 21 केलं तर उत्तर येईल 34. आणि पुढं काय 21 आणि 34चं जर प्लस केलं तर मला उत्तर येईल 55. आणि तुम्ही जर 34 आणि 55चं उत्तर केलं तर उत्तर येईल 89. म्हणजे आपले 3 नंबर कोणते भेटले 34 55 89. म्हणजे लक्षात ठेवा हा पॅटर्न काय प्रत्येक संख्या मागील 2 संख्यांची बेरीज आहे अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. चला नेक्स्ट नंबर 9 1 2 4 8 16 32 64. आता ही सिक्वेन्स पण खूप सोपी आहे. काय झालं आहे प्रत्येक वेळी संख्या 2ने मल्टिप्लाय होते. म्हणजेच काय 1 मल्टिप्लाय काय आलं 2 आलं, 2ला 2ने मल्टिप्लाय केलं आलं 4, 4ला 2ने मल्टिप्लाय केलं 8, 8ला 2ने मल्टिप्लाय केलं आलं 16, 16ला 2ने मल्टिप्लाय केलं आलं 32, 32ला मल्टिप्लाय 2ने केलं 64. मग 64ला तर 2ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे येईल 128. मग आता 128ला 2ने मल्टिप्लाय केलं उत्तर येईल 256. 256ला जर 2ने मल्टिप्लाय केला उत्तर येईल 512. म्हणजे आपले नेक्स्ट 3 नंबर काय आले 128, 256 आणि 512. ही सिक्वेन्स पण खूप सोपी होतील. आता लास्ट 10 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. काय सिक्वेन्स याच्यामध्ये 1 3 9 27 आणि 81. तर याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला प्रत्येक वेळी संख्या मल्टिपल बाय 3 झाली. म्हणजेच काय 1ला 3ने मल्टिप्लाय केला उत्तर आलं 3, 3ला 3ने मल्टिप्लाय केला तर 9 येईल, 9ला 3ने मल्टिप्लाय केलं 27, 27ला 3ने मल्टिप्लाय केलं 81 आलं. मग आता काय करावं लागेल आपल्याला 81ला 3ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे उत्तर येईल 243. मग या 243ला जर 3ने मल्टिप्लाय केलं उत्तर आलं 729. आता 729ला 3ने मल्टिप्लाय केलं ॲन्सर येईल 2187. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपला आहे. आणि तुम्ही याचा फक्त शाळेपुरताच अभ्यास करू नका, तर भविष्यात मोठा झाल्यानंतर तुम्हाला खूप स्पर्धा परीक्षा द्यायच्यात. तर आत्तापासूनच जर ह्या लहान वयात खूप छान अभ्यास केला तर म्हणजे मोठं झाल्यानंतर आपण प्रत्येक प्रॉब्लेम अचूक आणि कमी वेळेत सोडू शकतो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती आपल्याला जे काय वाटलं असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.